श्री कृष्ण भगवान की जय. जय श्री हरी. जय श्री हरी. अध्याय 4. ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान क्रियाद्वारे मुक्ती. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, मी हा योग सूर्य देव विवस्वान मनु इच्छुक यांच्यापुढे प्रगट केला. तो काळाच्या ओघात हरवला. तोच आता तुला मी सांगत आहे. जेव्हा चांगलेपणाची उणी भासते आणि दुष्ट प्रवृत्ती वाढत जाते, त्यावेळी मी स्वतःला निर्माण करतो. चांगल्याचा रक्षणार्थ वाईट करणाऱ्याच्या नाशासाठी आणि पुन्हा चांगले ह्या जगात प्रस्थापित करण्यासाठी मी अवतार घेतो. वरील श्लोकाचा शब्दांश अर्थ घेतला तर आपल्याला जाणवेल की भगवान श्रीकृष्ण किंवा तुझा आवडता देव किंवा तुझा धर्माचा देव ह्या जगात अवतीर्ण होईल. पण जगात प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टी आपल्याला त्या श्लोकाच्या मूळ अर्थाची पुष्टी करतात. तो परमेश्वर किंवा ती देवी अथवा शक्ती किंवा निसर्ग हा नक्कीच लोकांचे दुःख साधारणतः दूर करत असतो. विशेषतः गोरगरीब साध्या त्रासात अडकलेल्या अन्यायाने पीडित अशा लोकांचा उद्धार देव अवश्य करत आहे. देवाच्या ह्या कृपाप्रसादाने बरेच काही साध्य होते. देव सर्वांसाठी खुला असतो. चांगले कर्म केले तर देव त्याच्या पाठीशी असतो. गोरगरिबांना मदत केली पाहिजे. आणि पार्थ, तुला मी एक गोष्ट सांगतो. तू ह्या रणांगणावर, या रणभूमीवर उभा आहेस. या ठिकाणी तुला सर्व काही तुझेच लोक तुला दिसू लागले आहे. त्यामुळे तू कासावीस झाला आहे. परंतु तू तुझे कर्म कर आणि तुझ्या कर्माने सर्व काही फलित होईल. तुला वाटत असेल आता ह्याच आपल्या बांधवांना कसे मारायचे आणि तेच तुझ्या मनात आहे. परंतु तेच बांधव, ते तुझे भाऊ, सखे, सोयरे सर्व काही जे असतील तेच तुझ्या माणसालाही मारणार आहे. मग तू विचार कुठला करतो? माझ्या या दैवी जन्माला आणि कर्माला तू जाणून घे. ती जाणल्याने तुला पुनर्जन्म येणार नाही. तू तुझे कर्म कर. आपल्या तीव्र वासना, भय आणि राग सोडून आणि मन माझ्यात गुंतवून आणि माझ्यावर अवलंबून राहून वर्त वैकल्य करून ज्ञान मिळून जे पवित्र झाले ते माझ्याकडे आले आहेत. हे बघ, देवापर्यंत कसे पोचायचे हेही मी तुला आज सांगणार आहे. मन सतत त्याच्यावर ठेवून बुद्धीही त्याच्या स्वाधीन करून ठेव. जेव्हा कठीण तप करतात किंवा करशील तेव्हा त्याच्याजवळ तुझ्याजवळ पोचशील. हे लक्षात घे की जेव्हा आपण देवाची विविध प्रकारे पूजा करतो तेव्हा ती आपल्या इच्छेनुसार केलेली सर्व कामे असतात. या सर्वात लवकरच यश मिळते. देवाने समाजाची 4 वर्गात विभागणी केली होती. हे मी तुला आवर्जून इथे सांगणार आहे. आणि पार्थ, तू डगमगू नकोस. निस्वार्थपणे तू तुझी सेवा चालू ठेव. तुझ्यामुळेच आज हे रणांगणावर सर्व काही घडणार आहे. सर्व ज्यावर हे सर्व काही अवलंबून आहे. आणि तू जर हे रणांगण सोडून पळून जाशील तर मग हे सर्वच काही ते संपून जाईल. जगाच्या कल्याणासाठी तुला ते करावेच लागेल. जगाबद्दलचे विचार आणि इच्छा न ठेवणे मग पुढे काय?
कर्मफलाशी अनासक्तपणा, सतत नाराज, आणि मग तू कसा युद्ध करू शकणार आहेस? तू विचार करू नकोस. जगाच्या कुठल्याही गोष्टीवर तू अवलंबून नको राहू. मन आणि शरीर यावर पूर्ण ताबा ठेव. सर्व सुखाच्या गोष्टीचा उपयोग सोडून तू ह्या युद्धात सामील हो. मन हे पूर्णतः सत्य ज्ञानावर स्थिर कर. सर्व कामे फक्त यज्ञ कर्म म्हणूनच कर. ज्ञानाच्या अग्नीने सर्व क्रिया ह्या जाळून टाक. ज्ञानाद्वारे केलेले यज्ञ कर्म हे द्रव्याद्वारे केलेल्या यज्ञ कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण हेच की सर्व क्रियांची परिणती ही ज्ञानातच होते. बोला श्री कृष्ण भगवान की जय. जय कृष्ण भगवान की जय. जय कृष्ण भगवान की जय. जय कृष्ण भगवान की जय.